नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं स्वागत. मी प्राध्यापक संतोष कदम. आपण पाहत आहोत इयत्ता 11वीच्या युवक भारती या भाग 2 मधील कविता ऐसे अक्षरे रसिके मेळविन या कवितेवरील व्हिडिओ लेक्चरच्या पहिल्या भागामध्ये आपण कवितेचा भावार्थ सर्व परिपूर्णरित्या समजून घेतलेला आहे. आता आपण या दुसऱ्या भागात जाणार आहोत, ते म्हणजे कृतींकडे. तर कृती पहिली दिलेली आहे, संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची वैशिष्ट्य. तसे तर अनेक सांगता येतील, आपल्याला 4 विचारलेली आहेत. बघूया कुठली कुठली वैशिष्ट्य असू शकतात. एक, रसाळपणा. ऐसे रसाळपणाची आलोभा की श्रवणींची होती जिभा. आपल्याला माहीत आहे एवढं रसाळपण आहे त्या कवितेमध्ये. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल कोमलता, की कोमलतेची कवळिकेची निपाडे, परिमळाचे बीक मोडे. म्हणजे कोमलतेच्या बाबतीमध्ये कविता इतकी कोमल आहे की नादीचे रंगही तिच्या पुढं फिके पडतात, हे आपण पाहिलेले. त्यानंतर तिसरं दिलेले सुगंधी आहे. माझी भाषा एवढी सुगंधी आहे की त्या सुगंधामुळं परिमळाचं बीक म्हणजे त्या फुलांचा सुद्धा गर्वहरण झालेलं आहे. आणि चौथं, अमृताबरोबरही पैजा जिंकणारी एवढी माधुर्यपूर्ण माझी भाषा आहे. अशी त्यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये आहेत भाषेची, ती आपण इथं पाहिली आहेत. त्यानंतर दुसऱ्या कृतीकडे वळूयात. आता इथं कृती दिलेली आहे, काही इंद्रिय दिलेली आहेत आणि या इंद्रियावर भाषेचा काय परिणाम झाला आहे आपण पाहिलं की त्यांनी इंद्रियांच्या भांडणाची कल्पना करून कवीने इथं भाषेचं मोठेपण ऐसे अक्षरे रसिके मेळविणे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. पहिलं कान. कानावर काय परिणाम झाला बरं? श्रवणींची होती जिभा आहे. ते म्हणजे काय झालं, कानांना जिभा फुटतात किंवा कानच स्वतः कानांचं रूपांतर जिभांमध्ये होतं, असंही तुम्ही म्हणू शकता. कानांना जिभा फुटतात किंवा कानांचं रूपांतर जिभेमध्ये होतं. जिभेची अवस्था काय होते? जिभेला जो शब्द ऐकण्याचा शब्द असतो तो रस वाटायला लागतो आणि ती देखील आस्वाद घ्यायला पुढं सरकावते. तर नाकाला काय होतं? शब्दांचा सुगंध यायला लागतो आणि त्यालाही वाटतं की हा आमचाच विषय आहे. तर डोळ्यांची तृप्ती होते, रेखेची वाहनी पाहून डोळे तृप्त होतात. त्यांनाही ज्याला काय म्हणू, सौंदर्याची खान सापडल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. ही झाली 4 इंद्रियाशी सांगितलेलं आहे. इंद्रिय तर जी सांगितली ती म्हणजे मन. मन काय करतं की जेव्हा ती भाषेची परिपूर्णता येते, पद निर्माण होतं, तेव्हा ते मन त्या भाषेचा आस्वाद घेण्यासाठी शरीराबाहेर धाव घेतं. शरीराच्या बाहेर पडून त्याचे आस्वाद घेण्याची तयारी असते. तर ज्या भुजा आहेत म्हणजेच हात आहेत, ते हात काय करतात? त्या शब्दांना आलिंगन देण्यासाठी, कवटाळण्यासाठी पुढे सरसावतात. असा हा कृती. त्या एक कृती एक मधलीच ई दिलेली आहे. रसाळ बोलांचे कार्य आणि सूर्याचे कार्य. म्हणजे ज्यावेळेस कवींनी सूर्याची कल्पना केली ना, म्हणजे मराठी भाषेची सूर्याशी तुलना केली, त्यावेळेस भाषेची कार्य आणि सूर्याची कार्य कुठली समान आहेत तिची तुलनात्मकता त्यांनी दाखवलेली आहे. पहिलं आपण बोलांचे कार्य म्हणजेच भाषेची कार्य बघू. भाषेला व्यापकपण देणे. हे रसाळ बोल काय करताय? ज्ञानेश्वर म्हणतात मी लिहिलेले जे बोल आहेत ते काय करणार आहेत? तर भाषेला व्यापकपण ते देणार आहेत. दुसरं काय करणार आहेत? तर सर्व इंद्रियांचं ते समाधान करणार आहेत. याच प्रकारची सूर्याची कोणती कार्य आहेत बघा? ती म्हणजे सर्व व्यापक पसरणे. भाषासुद्धा माझी सर्वव्यापक आहे, तसा सूर्य सर्वव्यापक पसरलेला आहे. असा जगातला कुठलाही कोपरा नाही की जिथं सूर्य पोहोचत नाही. सर्व विश्वावर तो सूर्य पोहोचलेला आहे. आणि लिहिलंय सर्व सृष्टीला उजळतो. म्हणजे जसं सर्व इंद्रियांचं समाधान करतो ना, तसं सर्व सृष्टीचं समाधान करण्याचं सामर्थ्य, सर्व सृष्टीला ऊर्जा देऊन उजळण्याचं कार्य हे सूर्य करत असतो. म्हणजे ही कार्य कशी घ्यायची बघा निवडून आपल्याला? तर ती दोघांची एकमेकाला परस्पर पूरक अशी कार्य किंवा एकमेकांची सारखी कार्य इथं आपल्याला घ्यायची होती. आता अर्थ स्पष्ट करा. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. भावार्थ आहे सरळ सरळ.
अर्थ स्पष्ट करायचा म्हणजे याचा या ओळीचा भावार्थ सांगायचा आहे. काय आहे की मी माझी मराठी भाषा अत्यंत कौतुकाने अत्यंत अभिमानाने बोलणार आहे, बोलतो आहे. कारण ही माझी भाषा ही माधुर्यामध्ये अमृतापेक्षाही श्रेष्ठ असून कधीही रसाळपणा किंवा माधुर्य गोडवा यामध्ये ती अमृताला हरवू शकते, अमृताशी स्पर्धा जिंकू शकते. ही झाला पहिल्या ओळीचा अर्थ. बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की तुम्हाला ह्या कृती समजून घ्यायची असतील तर हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावा लागणार आहे. पहिला भावार्थाचा व्हिडिओ आहे. भावार्थाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बरीचशी तुम्हाला याची उत्तरं सापडणार आहेत. वेधे परिमळाचे बीक मोडे जयाची नाही, म्हणजे सुगंधामध्ये माझी भाषा एवढी सुगंधी असणार आहे की जी परिमळाचंही बीक मोडणार आहे. म्हणजे फुलांचा जो गर्व असतो आमच्यामध्ये सुगंध आहे वगैरे तो त्यांच्यापेक्षा सुंदर सुगंध असल्यामुळे त्यांचा सुद्धा गर्वहरण होणार आहे, अशी ही दुसरी ओळ सांगते. मी सांगतो की ही सगळी उत्तरं तुम्हाला अगदी पहिल्या भागातल्या भावार्थामध्ये सुद्धा सापडणार आहेत. रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा. बघा काय दिलेली उपमा, तर कान्हांची जीभ होणे. ऐसे रसाळपणाची या लोभा की श्रवणींची होती जिव्हा, अशी सुंदर दिलेले. कारण रसाळ बोलांचा इंद्रियावर होणारा परिणाम म्हणजे ती सगळी आपापसात भांडायला लागतात. आणि शेवटी सर्व जगाला जागवणारा कोण आहे, तो म्हणजे सहस्त्रकर किंवा ज्याला आपण सूर्य असं देखील म्हणतो. त्यानंतर आहे बघा चौथी दिलेली आहे इथं कृती. एका रसाळपणाची या लोभा की श्रवणींची होती जिभा, बोले इंद्रियाला घे कळंबा एकमेका. आता याच्यातला भावार्थ तुम्हाला पाहायचा आहे. भावसौंदर्य म्हणजेच भावार्थ असतो. त्या सौंदर्यासह तो व्यक्त करायचा असतो आणि त्या पद्धतीनं तो केलेला असतो. कवितेचा अर्थ असा शब्द तुम्हाला कुठेही सापडणार नाही पहा, कारण कवितेचा अर्थ नसतो तर तो भावार्थ असतो. म्हणजे कवीला काय सांगायचं याची आपण कल्पना करू शकतो. एक आपण रसिक म्हणून आपण त्याची भावना समजण्याचा प्रयत्न करतो आणि काय असेल तो भावार्थ काढतो. कदाचित कवीला वेगळे सांगायचं असू शकतं, असंही होतं. कारण कविता असा एक प्रकार आहे की ती दोनदा आस्वादली जाते. तिचे दोन अर्थ नाही, हजारो अर्थ असू शकतात. वाचणाऱ्या गणिक प्रत्येकाला त्याच्यातला वेगळा अर्थ भावू शकतो, म्हणूनच म्हणतात भावार्थ. आणि इथं सुद्धा तुम्हाला भावार्थ आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. तुमची ही एका रसाळपणाची लोभा की श्रवणींची होती जिबा, बोली इंद्रिया लागे कळंबा एकमेका, ही तिसरी क्रमांकाची उभी आहे. हिचा तुम्ही भाव अर्थ तिथं पाहू शकता. त्यातून तुम्हाला त्याचं भाव सौंदर्य स्पष्ट होणार आहे. तैसे शब्दांचे व्यापकपण देखिजे असाधारण, पाहतया भावज्ञ फावती गुण चिंतामणीचे. 8 क्रमांकाची ओळी आहे. तिचंही भावार्थ आपण दिलेला आहे. याचं उत्तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सापडणार आहे. त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची जी दिलेली आहे, माफ करा शेवटची नाही, महत्त्वाची दिलेली आहे अभिव्यक्ती. कुठल्याही पाठाच्या किंवा कवितेच्या पाठीमागं जी अभिव्यक्ती दिलेली असते तर ती महत्त्वाची असते. ती तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायची असते. मराठी भाषेची थोरवी तुमच्या शब्दात लिहा. आणि माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी बाकी कृती तर सोडून वहीत लिहून ठेवायच्याच आहेत, परंतु ही अभिव्यक्तीची कृती खास माझ्यासाठी म्हणून तुम्ही सगळेजण लिहा आणि मराठी भाषेची थोरवी तुमच्या शब्दात सांगा. तुम्हाला आपली ही मातृभाषा, आपली मराठी भाषा थोर कशी वाटते, थोर कशी आहे, जसं कवीनं त्याच्या माध्यमातून उदाहरणं वगैरे देऊन सांगितलं, तसं तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कशी तुमच्या भाषेची थोरवी सांगू शकता हे तुम्ही लिहा. आणि त्याचा फोटो काढून त्या वहीचा तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवर खाली नावासह पाठवायचा आहे. नाव आणि वर्ग, आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठला आहे, कारण आपण तिन्ही वर्गाला असतो. आणि वरती याचं तुमच्या शब्दात एक पान भरून मराठी भाषेची थोरवी लिहून मला पाठवायची. बघा मी वाट पाहतोय. कदाचित हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर किती वेळात, लवकरात लवकर कोण मला ही अभिव्यक्ती पाठवतं त्याची वाट पाहतोय. या अभिव्यक्तीशिवाय बाकी सगळ्या कृती देखील तुम्हाला वहीमध्ये लिहून ठेवायच्यात. आता शेवटी दिलेलं आहे ऐसे अक्षरे रसिके, या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. आता भावार्थ म्हणजे काय दिलेलं आहे पहा खाली सुंदर त्यांनी भावार्थ कसा असतो, काय असतो. भावार्थ लेखन म्हणजे कवितेचे केवळ अर्थलेखन करणे नसून कवितेतील मध्यवर्ती कल्पना स्पष्ट व थोडक्या शब्दात मांडणे. भावार्थ म्हणजे काय, शब्दशः अर्थ नाही,
तर त्या कवितेतून कवीला काय सांगायचं आहे, मी सांगितलं त्याला म्हणतात मध्यवर्ती कल्पना. तर ही मध्यवर्ती कल्पना मांडायची. केवळ सरळ अर्थ किंवा शब्दशः अर्थ म्हणजे भावार्थ नव्हे. एक शब्दांच्या शक्ती म्हणून प्रकरण आहे पहा तुम्हाला व्याकरणामध्ये. ते शिकवल्यावर तुमच्या आणखी वेगळं लक्षात येईल की कवितेत कसा व्यंगार्थ असतो. म्हणजे कुठला अर्थ, शब्दाला अनेक अर्थ असतात. जो आपण उच्चारल्याबरोबर येतो तो एक सामान्य अर्थ असतो, आणि पण कवितेत हा सामान्य अर्थ वापरला जात नाही. शब्दाचा जो सामान्य अर्थ असतो ना, तो अभिधार्थ ज्याला म्हटलं जातं, तो वापरला जात नाही. तर कवी त्या शब्दाचा व्यंजनार्थ वापरत असतो. तर तो आपण त्या व्याकरण भागात तुमच्या आणखी लक्षात येईल. पण आपण इथं थोडक्यात असं समजावून घेऊया की कवीला शब्दशः काही सांगायचं नसतं, त्या शब्दाच्या माध्यमातून कवीला आणखी काहीतरी पुढं जाऊन सांगायचं असतं, आणि ते सांगणं म्हणजेच भावार्थी होय. मूळ कवितेत अपेक्षित असणारा शब्दांच्या पलीकडचा अर्थ, तात्पर्यार्थ सांगणे म्हणजे भावार्थ सांगणे होय. बघा, म्हणजे पुन्हा कवितेचा ओळीला ओळीला अर्थ सांगणं नाही, तर कवीला त्या कवितेच्या माध्यमातून काय सांगायचे, एकूण त्याला मांडायचे काय, हे त्या कवितेतून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ते सांगता येणं म्हणजेच भावार्थ लेखन. मूळ कवितेत आलेला विचार, भाव, कल्पना भावार्थ लेखनात दुर्लक्षित व्हायला नको. नाहीतर आपण दुसरंच काहीतरी सांगतोय असंही नको. मूळ कवितेत आलेलं ते असायला हवं. कवितेतील मूळ विचारांचे प्रधान व गौण भाव सोप्या भाषेत आणि संक्षिप्त रूपात मांडणे म्हणजे भावार्थ लेखन. म्हणजे त्यातला मुख्य भाव काय आहे कवितेतला. आता ही आपण जी कविता पाहिली ना, यातला मुख्य भाव आहे मराठीची थोरवी गाणं, हा मुख्य भाव. आणि जे प्रधान भाव वेगवेगळे दिलेले आहेत, मग ते कैवल्य रस असेल, तुम्ही इंद्रिया पलीकडे जाऊन उपभोगा वगैरे वगैरे, तर हे सगळं मांडायचं. संक्षिप्त म्हणजे थोडक्यात. आता बघा, भाषेचे संक्षिप्त करणं आणि भाषेचा विस्तार करणं ही दोन गुण असतात. तुम्ही सगळ्यांना म्हणतात की तुम्हाला भाषा बोलता येते का? हो, मला भाषा येते. सगळ्याला भाषा येते. पण नाही, आम्ही म्हणतो भाषेची ही सगळी कौशल्य आली पाहिजेत. समजा मला सांगितलं की तुम्ही हा विषय 2 मिनिटात मांडा, तर तो सगळा विषय मला 2 मिनिटात मांडता आला पाहिजे, म्हणजे संक्षेप करता आला पाहिजे. विषय व्यापक आहे, पण मला सांगितले 2च मिनिटं मला दिलेली आहेत, तर मला त्या 2 मिनिटात त्या विषयाचं सगळं महत्त्वाचं घेऊन मांडता येणं, त्याला म्हणायचं संक्षेप. आणि मला सांगितले की एक ओवी आहे आणि हिचा तुम्ही विस्तार करा 1 तासभर, तर मला ते तासभर तो विस्तार करता आला पाहिजे, तेवढा भाषेला वाढवता आलं पाहिजे. म्हणजे भाषेला विस्तार करणं आणि भाषेचा संक्षेप करणं ही दोन फार मोठी कौशल्य असावी लागतात. तुमच्यात ती हळूहळू आपण इथं घेतो. वर्ग ज्या सुरू होतात किंवा पाठाच्या माध्यमातून आपण ही कौशल्य सगळ्या मुलांमध्ये विकसित करतो की त्याला एखादी गोष्ट संक्षिप्त करता आली पाहिजे आणि तिचा विस्तारसुद्धा करता आला पाहिजे. काय करावं लागतं ते आपण पुढं पाहणारच आहोत. पण असं संक्षिप्त रूपामध्ये कवितेला काय सांगायचं ते सांगणं म्हणजे त्याला म्हटलं जातं भावार्थ लेखन. आता भावार्थ लेखन चांगलं होण्यासाठी काय करावं लागतं, तर भावार्थ लेखनासाठी दिलेली कविता आकलनपूर्वक वाचून मुख्य मुद्दे टिपून ठेवावे लागतात. आकलनपूर्वक म्हणजे समजली पाहिजे. म्हणजे एखादा शब्द समजलाच नाही आणि तुम्ही पुढे जाताय तर चालणार नाही. एक ना एक शब्द समजला पाहिजे, त्याला आकलन म्हणतो, समजून घेणं. आणि ते समजून घेतलेलं टिपून ठेवायचं, एक एक मुद्दा. त्यातील व्यक्त झालेल्या विचारांना, कल्पनांना आणि भावनांना संक्षिप्त आणि सोप्या भाषेत लिहिण्याची प्रक्रिया भावार्थ लेखनात मोडते. हे वर सांगितलेलंच पुन्हा त्यांनी सांगितले की भावार्थ लेखनामध्ये हे सगळं सांगायचं कवितेचं, पण थोडक्यात. आता भावार्थ लेखनासाठीची मुद्दे. काव्यरचनेची मध्यवर्ती कल्पनेचे सूत्र विचारात घेऊन विवेचन करणे, की ही कविता कशाभोवती आहे, हिचं मध्यवर्ती सूत्र. जसं आत्ताची आपण अक्षरशिकेम बघितलेली, हिचं मध्यवर्ती सूत्र आहे की मराठी भाषेचं व्यापकपण आणि मराठी भाषेतील मोठेपण हे त्याला अधोरेखित करायचे कवीला या कवितेच्या माध्यमातून. काव्यरचनेतील दिलेल्या भागाचा तात्पर्यार्थ सांगितणे, जसं आपण एका ओळीचा तात्पर्यार्थ सांगितला तो सांगणे. मध्यवर्ती कल्पनेच्या स्पष्टीकरणार्थ वापरलेली प्रतिमा, प्रतीके इत्यादी उलगडून दाखविणे. इथं प्रतिमा जशी अमृताची प्रतिमा, चिंतामणीची प्रतिमा जे असतात ना, ही सगळी प्रतिमा वापरलेल्या आहेत ते आपल्या कवीला जे सांगायचे ते सांगण्यासाठी, तर ती देखील उलगडून सांगावी लागतात. चिंतामणी काय आहे, निष्काम काय आहे, तर हे सगळं जे प्रतीक वापरलेली असतात ती समजून उलगडून दाखवावी लागतात कवितेतली. मूळ विषयाला पुढे नेणारा आशय तो जो आहे विषय जातोय तो उदाहरणं वगैरे त्यासह ते स्पष्ट करावं लागतं. विविध अर्थछटा, अर्थालंकार यांचे सौंदर्य सुद्धा
स्पष्ट करायचं असतं. बघा इथं मी सांगितलं की इथं अलंकार आहेत का, कुठले अलंकार वापरलेले आहेत, कसे अलंकार, अलंकार जो सेक्शन आहे ना, तुम्ही आत्तापर्यंत खूपदा अलंकार पाहिलेत, तर असे काही अलंकार आहेत का, ते कशा पद्धतीने वापरले गेलेले आहेत, विविध अर्थछटा कशा याच्यातून व्यक्त झालेल्या आहेत या कवितेतून. काही कवितेतून अनेक अर्थ निघत असतात, तर ती विविध अर्थछटासुद्धा तुम्हाला भावार्थ लेखनामध्ये सांगणं अपेक्षित असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऐसे अक्षरे रसिके ही जी संत ज्ञानेश्वरांची कविता होती यावरील संपूर्ण ज्याला कृती म्हणू त्या कृती पाहिलेल्या आहेत. याशिवाय भावार्थ लेखन म्हणजे काय हा देखील मुद्दा त्या ओघामध्ये आपण पाहिलेला आहे. मला विश्वास आहे की तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या कवितेवरील कृतींचं लिखाण तुमच्या वहीमध्ये कराल आणि मला ते माझ्या पर्सनल नंबरवर ते तुम्ही व्हॉट्सअप करायचं. फक्त व्हॉट्सअप करताना त्याच्या खाली, ते पाठवलेल्याच्या खाली तुमचं नाव पूर्ण आणि वर्ग मात्र न विसरता उल्लेख करायचा. मी ते लागलीच तपासून तुम्हाला मी ते परत करणार आहे. आवर्जून मी प्रत्येकाचं तपासणार आहे. असं समजू नका की तपासणार नाही, प्रत्येकाचं तपासलं जाईल. किती जण लिहितात याच्याकडं माझं लक्ष असणार आहे. बघा इथं स्वयं अध्ययन ही आता काळाची गरज आहे. इथं वर्गात असल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष बोलून इथं लिहून घेत असतो, परंतु आता ह्या कोविड महामारीमुळे आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला ही प्रक्रिया बंद करता येणार नाही. तर पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी ही सगळ्या भागाच्या पाठीमागच्या कृती ज्या सोडवायच्यात आणि त्या माझ्या पर्सनल नंबरवर पाठवायच्यात. तर मित्रांनो, आज इथं आपण थांबूया. पुन्हा भेटू. पुढे पाठ्यपुस्तकातील एखादा पाठ, कविता किंवा कुठला एखादा मुद्दा घेऊन मी आपल्या भेटीला पुन्हा येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.